नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस सिरीज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज डोंबिवली पश्चिम येथील भाजपा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याप्रसंगी शहरातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकारी कार्यकर्ता यांना मार्गदर्शन करताना सांगितले, भूलथापांना बळी पडू नका. अनेक जण गाडीच्या काचा सुद्धा खाली करत नाही, मात्र 24 तास 7ही दिवस तुमच्या सोबत असणाऱ्या रवी चव्हाणला विसरू नका. महापालिकेचे इन्फ्रास्ट्रक्चर सक्षम झाले पाहिजे, यासाठी पंतप्रधान सर्व पालिकेना कोट्यावधी रुपये देत आहे. ही निवडणूक एखाद्या भागातील आपल्या ओळखीचा कोणीतरी नेता, कोणीतरी शेठ याला निवडून देण्यासाठी नाही, तर ही निवडणूक तुमचं भविष्य ठरवणारी आहे. डाव्या विचारसरणीच्या केरळमध्ये विकासाला मतदान केलं आणि भाजपचा महापौर झाला. विकासासाठी मतदान करायचं आहे. 15 तारखेपर्यंत कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांना तुमची, आमची, भाजपा सर्वांची हे सर्वांपर्यंत जाऊन सांगितले पाहिजे. मतदान योग्य ठिकाणी योग्य वेळी करा. अशा प्रकारे रवींद्र चव्हाण यांनी महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याला ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र नाना सूर्यवंशी, भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रियाताई जोशी, भाजपा जुनी डोंबिवली मंडळ अध्यक्ष पवन पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, इतर पदाधिकारी, अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने डोंबिवलीकर, विशेषतः भगिनी वर्ग उपस्थित होते. इथले असणारे प्रत्येक विषय की ज्या विषयाला आपल्याला पूर्णत्वाच्या दिशेने जर घेऊन जायचं असेल तर पारदर्शकपणे काम करणारा असं कोणीतरी महापौर त्या ठिकाणी असणं हे अत्यंत गरजेचं आहे. की जे 2.5 वर्ष गेली महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सर्वच्या सर्व कामं ही बंद पडली होती, परंतु यांना गती महायुतीने दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पूर्वीपेक्षा 10 पटीने जास्त निधी दिला. देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टी म्हणून या सर्व महानगरपालिका सक्षम झाल्या पाहिजेत. इन्फ्रास्ट्रक्चर गतिमान पद्धतीने झालं पाहिजे, म्हणून या सर्व महानगरपालिकेला कोट्यावधी रुपये देत आहेत. पाण्याच्या असणाऱ्या सगळ्या व्यवस्था, मग ती अमृतच्या असणारी योजना असेल जी केंद्र आणि राज्य पुरस्कृत आहे, याला सुद्धा सर्वात मोठं योगदान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्रातलं सरकार असेल आणि राज्यामधलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार करत आहे. त्यामुळे सर्व विकास कामं ही महायुती आणि एनडीएच्या माध्यमातून होताना दिसतात. विश्वास ठेवा, ही निवडणूक. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.